चाहिए। ना का मतलब ना, हम इधर ये होने नहीं देंगे। स्मृति उद्यान अगर किसी को नहीं चाहिए, जो पर्यावरण पूरक मीरा भाईंदर में महाराष्ट्र में पहला बन रहा था, तो मैं प्रशासन से कहूंगा को 15 करोड़ रुपए जो मैंने दिए है, जिसकी लागत से वो बन रहा है, तो मैं 15 करोड़ रुपए दूसरी जगह पे विकास काम के लिए डालूंगा। मगर जन भावना की आदर रखते हुए मैं लोगों के साथ में रहूंगा, यहीं पे मैं आप सभी लोगों को कहना चाहता हूँ। नमस्कार, मी विजय गाते. आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल. काही दिवसापूर्वी आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्फत सर्व धर्मीय स्मशानभूमी, त्यांचं नाव आहे स्वर्गीय हरिश्चंद्र आंबेडकर यांच्या नावाने सर्व धर्मीय स्मशानभूमी या मीरा भाईंदर शहरामध्ये होणार अशी घोषणा करण्यात आली होती. परंतु या घोषणानंतर स्थानिकांचा विरोध होताना दिसत आहे. कारण हा जो प्रकल्प जो जिथे होतो तो म्हणजे इंद्रलोकचा प्रकल्प. त्या इंद्रलोक प्रकल्पामध्ये आजूबाजूला राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांनी या स्मशानभूमीचा पूर्णपणे विरोध केलेला आहे. 45 पेक्षा जास्त इमारतीतल्या स्थानिकांनी याचा विरोध केलेला आहे आणि त्यांनी प्रत्येक सोसायटीच्या बाहेर असे बॅनर तिथे झळकत आहे की जर स्मशानभूमी झाली तर आम्ही मतदानावरती बहिष्कार टाकू. या संपूर्ण विषयामध्ये स्थानिकांचं पण नक्की म्हणणं काय आहे आपण जाणून घेऊ. ते हे इथून जेसल पार्क पासून रोड बनवतात, ते तो जाऊ द्या. हे एवढी मोठी क्लब हाऊस झाली, हे सगळे विरोध आहे. पण आता इथे तुम्ही हे आता हे कुंभाराची जागा आहे, हे आहे तिथेच का? जर बनवायचं असेल तर 7-11चा क्लब भाईंदर पर्यंत त्यांची जागा आहे, घोडबंदर पर्यंत तिकडे बनवा ना. आम्हाला गरज नाही. इकडे विमल डेअरीच्या बाजूला जे समशान त्याला इको फ्रेंडली बनवा. इथे इको फ्रेंडली स्मशानभूमी, मानवता, एकता, एक धर्म जे दाखवण्याचा जे प्रयत्न केलेला आहे आमच्या आमदारांनी, त्याचा आमचा कडक विरोध आहे. त्यांनी आमच्या जनमताचा विरोध घेतला का? त्यांनी जनमत घेतलं का? नाही. आज आम्हाला गरज नसतानाही इथे किती आता कोणी बोलेल की आम्ही कब्रिस्तान बांधण्यासाठी विरोध करतो, असं नाहीये. आम्ही 4ही स्मशानभूमीचा विरोध करतोय कारण आमच्याकडे एक स्मशानभूमी खूप जवळ आहे. त्याच्यामध्ये तुम्ही दिवसभराची नोंदणी करा, किती लोक येतात आणि काही स्मशानभूमी कमी पडली का? ती नाही. परत इतर कास्टसाठी जर करत असेल तर इथे किती लोक आहेत इतर कास्टचे. दुसरी गोष्ट, सर्वात जास्त भाईंदर ईस्ट मधनं मला असं वाटतं इंद्रलोकचा टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स, रजिस्ट्रेशनचे पैसे, स्टॅम्प ड्युटीचे पैसे हे आमच्या इंद्रलोक मधनं जात आहेत. हे मी ठामपणाने बोलते. सर्वात जास्त आम्हाला हे 10 वर्षांनी डेव्हलपमेंट दिसलेलं आहे. 2009च्या नंतर हे बुकिंग चालू झालेली, 10ला मग थोडं 1-2 फ्लॅटची बुकिंग झाले. त्याच्यानंतर 14-15ला पोझिशन भेटल्यानंतर आता गेले 10 वर्ष आम्ही राहतोय ह्या अपेक्षाने की थोडंसं एरिया डेव्हलप होणार आहे. जेव्हा डेव्हलप व्हायची वेळ आली, 2 वर्ष अगोदर तुम्ही लोकांनी आम्हाला बसची फॅसिलिटीज दिले, पब्लिक ट्रान्सपोर्ट. त्याच्यानंतर आम्हाला वाटलं हो इथे आता गार्डन होणार, चौपाटी होणार. परत जेव्हा बुकिंग होती तेव्हा इथे मोनोरेल होणार. मोनोरेल तेव्हा खरोखर आम्हाला हा प्रकल्प काय होता माहित नाही आहे, पण असं होतं काहीतरी डेव्हलपमेंट आहे हा. आणि ह्याच्यानंतर एवढं सर्व आम्ही 10 वर्ष 15 वर्ष वाढ बघितल्यानंतर, एवढे मोठी रक्कम आम्ही इन्व्हेस्ट केल्यानंतर, बँकेचे EMI भरल्यानंतर आम्हाला हे माहित पडतंय की इथे आमच्या छातीवरती मशान ठेवलेलं आहे. ह्याचा आमचा कडक विरोध आहे. हे फक्त आम्ही मतदान करणार नाही इथपर्यंत थांबणार नाहीये. आमचा हा घोर आंदोलन आहे. प्रताप सरनाईक साहेब, तुम्ही इंद्रलोकला किती सभा घेतली आजपर्यंत? गेले 3 वेळा तुम्ही आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. 146 मधनं 145 मध्ये हा इतिहास आहे की एक आमदार पुन्हा निवडून आला नाही. तुम्ही जर निवडून येताय तर हे आमची मतं आहेत, हा आमचा विश्वास आहे तुमच्यावरती आणि त्या विश्वासाचा घात तुम्ही केलेला आहे. त्या विश्वासाचा जो घात केलेला आहे पूर्ण इंद्रलोक ह्याचा कडक विरोध करते. आणि मी अजूनही सांगते, कोणत्याही जाती धर्माचा आमचा विरोध नाहीये. आमचं असं नाही की हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असं नाहीये. हे आम्ही माणुसकी आम्हीही ठेवतो. सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे आम्हाला सर्व जातीला घेऊन चालायचे आणि सर्वांची माणुसकी आहे. म्हणून आज मीरा भाईंदर मध्ये सर्व धर्म राहतात. पण आमचा इथे मशानाला विरोध आहे आणि हा कडक विरोध आहे. नाही म्हणजे नाही. स्थानिकांचा रोष आणि उद्रेक बघता आम्ही आमदार प्रताप सरनाईक यांना विचारणा केली असता नक्की त्यांची ह्याच्यावरती काय भूमिका आहे ती आपण जाणून घेऊ. आज बहुत सारे प्रभाग क्रमांक 12 के लोग आए थे, जहाँ पे मीरा भाईंदर महानगर पालिका ने जो सर्व धर्मीय स्मृति उद्यान का निर्माण के लिए मुझसे 15 करोड़ मांगे थे और उन्होंने रिजर्वेशन डाल के वो मंजूर करके ले लिया और
काम चालू करने वाले हैं, तो बहुत सारे लोगों ने जो आसपास रहते हैं उन्होंने विरोध किया भी। ये तो हकीकत है, सबको कूड़ा कचरा अपने घर पे नहीं चाहिए रहता है, मगर दूसरे के घर के सामने रहेगा तो चलता है। ये तो लोगों की मानसिकता है। तो जहाँ पे ये स्मृति उद्यान हो रहा है उसके आसपास के लोगों ने हमें आके कंप्लेंट कर दी कि ये यहाँ पे नहीं होना चाहिए। मैंने उनसे ये भी बात कहा कि यहाँ पे नहीं होना चाहिए तो कहाँ पे होना चाहिए, वो भी ऑप्शन आप देख लीजिए। मगर उनके पास उन्होंने यही कहा कि आप लोक प्रतिनिधि है, जगह भी आप ही ढूंढो। तो ये तो होती रहती है। मैं तो जैसे महानगर पालिका ने प्रस्ताव दिया कि मीरा भाईंदर शहर की शमशान भूमि और बहुत सारे जो टूटी फूटी है तो उसके लिए निधि लेके आओ, तो मैं बूढ़देव, नवघर और जरीमरी तालाब के बाजू का यानी काशीमीरा का जो शमशान है उसके लिए, और शहर में और भी अगर कोई शमशान भूमि बनेगी तो उसके लिए 50 करोड़ रुपया राज्य के मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहब को विनती करके मैंने सैंक्शन करवा लिया और काम भी वो हिसाब से चल रहा है। तो बहुत सारी सुविधाएं मीरा भाईंदर शहर को जो 900 करोड़ रुपए हमारे विकास काम के लिए सिर्फ ये सरकार ने दी है, उसके माध्यम से शहर में विकास काम बहुत बड़े पैमाने पे चल रहे हैं। बहुत सारे लोगों ने ये विरोध किया कि ये जो सर्वधर्मीय स्मृति उद्यान हो रहा है वो हमारे आसपास नहीं होना चाहिए। तो मैं यही लोगों को कहा कि मैं लोक प्रतिनिधि हूँ और 15 साल से इन्हीं लोगों के बदौलत में विधायक के तौर पे एक बार नहीं, 2 बार नहीं, बल्कि 3-3 बार चुन के आया हूँ। तो अगर लोगों को अगर कुछ चीज नहीं चाहिए तो मैं करूंगा नहीं। उल्टा यहाँ पे जो 15 करोड़ रुपए खर्चा ये स्मृति उद्यान के लिए कर रहे हैं, दूसरे विकास काम के लिए लेके आऊंगा, क्योंकि प्रताप सरनाईक को तो उसमें कोई ज्यादा इंटरेस्ट नहीं है। भविष्य में लोगों की जरूरत देखते हुए कि ये प्रस्ताव जो कॉर्पोरेशन ने रखा वो प्रस्ताव को मैंने मंजूरी दे दिया। और हकीकत यह है, अगर हम देखेंगे तो नवघर शमशान भूमि है, उसके बाद में हमारी गोरदेव की शमशान भूमि और सीधा काशीमीरा की शमशान भूमि है। तो ये 7 किलोमीटर के परिसर में एक भी शमशान भूमि अंत्यविधि का कोई स्थान नहीं है। तो इसलिए प्रशासन ने और मीरा भाईंदर के कमिश्नर साहब ने जो प्रस्ताव रखा उसके लिए मैंने 15 करोड़ रुपए दिया। मैं लोगों के साथ रहूंगा क्योंकि मैं लोक प्रतिनिधि हूँ और मैं हिंदू होने का मुझे बहुत गर्व है। और हिंदू और लोगों के ऊपर कभी भी अगर आँच आती है तो प्रताप सरनाईक सबसे पहले हाजिर हो जाएगा। मगर लोक प्रतिनिधि के तौर पे काम करने के साथ साथ मुझे सभी समाज की भावना का आदर करना मैं मेरा कर्तव्य समझता हूँ। इसलिए मैं इतने सालों से लोक प्रतिनिधि हूँ। कुछ लोग जो मेरे पास आए थे जिन्होंने इसका विरोध किया, मैं उन्हीं को यही कहना चाहता हूँ, अगर वहाँ पे स्मृति उद्यान अगर किसी को नहीं चाहिए, जो पर्यावरण पूरक मीरा भाईंदर मेमोरी के महाराष्ट्र में पहला बन रहा था, तो मैं प्रशासन से कहूँगा को 15 करोड़ रुपए जो मैंने दिए हैं जिसकी लागत से वो बन रहा है, तो मैं 15 करोड़ रुपए दूसरी जगह पे विकास काम के लिए लगा डालूंगा। मगर जन भावना के आदर रखते हुए मैं लोगों के साथ में रहूंगा। यहीं पे मैं आप सभी लोगों को कहना चाहता हूँ।